काय भाग्यवान माणूस आहे, आज म्हणले करोडपती झाला. भाग्य उजळलं का? प्रपंचातल्या गोष्टी मिळाल्या. मला सगळे उत्तर द्या. इथे तुकाराम महाराजांना प्रपंचातल्या गोष्टी मिळाल्या होत्या का असलेल्या निघून गेल्या होत्या? झोपल्या काय सगळ्या? हा जागेत ना, मग बोला ना. कसं आहे पुरुष मंडळ? असलेल्या. मग त्यांना भाग्यवान म्हणता येतं का आपल्या नजरेतून? उत्तर नाही म्हणता येत. अहो बायको म्हणणं हे काय भाग्याचं लक्षण आहे का? उलट आजकाल बायको भेटणं हे भाग्य. बरोबर आहे नाही? अवघड झाली परिस्थिती. आजकाल पत्नी भेटणं हेच भाग्याचं लक्षण आहे. लय अवघड झालंय. तुमच्याकडे कसं आहे? तुम्ही तसे आम्ही का बसा मामी असलाच कारभार झाला. आता का आपण लय लांब जवळचे नाही, आपण लय लांबचे नाहीत. जवळ आपला हाकेच्या अंतरावर गाव माझं, आपला परिसर एकच येतो. आपल्याकडे बेजारी की नाही लोकांची? कुठल्याही गावामध्ये जा, लोक बेजार आहेत, लग्न होईनात कोणाची. का कशा करता? कारण अनेक आहेत. वेळ आपल्याकडे तेवढी नाहीये. मुद्दा मला एवढा सांगायचा आहे, आज रोजी पत्नी भेटणं भाग्याचं लक्षण आहे. अवघड झाले महाराज. मुली मिळाणार लग्नासाठी. इथं माझी समोर गाडी लागली. माझ्या गाडीमध्ये जवळपास 17 ते 18 बायोडाटे पडलेले. काही मोबाईल मध्ये, काही गाडीमध्ये. ते बायोडाटा असतो ना, ते बनवते पोरापोरीचे बाटे, ते पाठवा इकडे तिकडे. शिक्षण काय, कुठे शिक्षण घेतलं, कुठले नातेवाईक, वडिलाचा काय व्यवसाय, भाऊ काय करतो, मामा कुठले, आत्या कुठली, मावशी कुठली, सगळे लिहिलेलं असतं ना त्याच्यामध्ये. आणि ते एखादा पोरा जुळला तर जुळला, पुरीचे नाहीत पोरायचे. आणि करोडपती घरच्या पोराचे, तो करोडपती घरच्या. आता रोज फिरावं लागतं आम्हाला. मग आपल्या लोकांसोबत ओळखी होतात आपल्या. लोक म्हणतात महाराज ठेवा आमच्या पोराचा एवढा बायोडाटा. नाही म्हणता येत नाही, ठेवावं लागतो आम्हाला. आणि करोडपती घरच्या पोराचे बायोडाटे आहेत. आणि कवळे कवळे पोर आहेत. 45 वर्ष, 38 वर्ष, 35 वर्ष, 35 45 मधले कसले बोला, कसले कवळे कवळेच म्हणावं लागणार. आता मला कुणाचा विनोद करायचा नाही, पण मला खरं सांगा इमानदारी, ही परिस्थिती आहे का नाही सध्या समाजामध्ये? बेजार आहेत का नाहीत लोक? का? उत्तर एकच आहे. तुम्ही आम्ही लोकांनी 15-20 वर्षापूर्वीचा काळ आठवा. एवढ्या पोरी मारल्या, अहो गणत नाही एवढ्या पोरी मारल्या तुम्ही आम्ही लोकांनी. पोरगीच जन्माला येऊ दिली नाही. आज रोजी आपण केलेले पापच आपण उपभोगतोय. आपल्या डोक्यावर आपलेच पाप आले. आणि म्हणून सगळा समाज आपल्याच पापाची फळ उपभोगतोय. पैठणचे नाथ म्हणतात, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले. आठ आहे आपल्याला प्रमाणनाथांचं हरिपाठातलं. ऐका, आपण केलेलं कर्म त्याच्यामधून सुट्टी नाही. आज समाज ते पाप उपभोगतोय. लग्न करायला जायचं म्हटलं तर चांगले चांगले लोक बेजार आहेत, मुली भेटत नाहीत. मारल्या मुली. आणि आपल्या बीड जिल्ह्यातला तर मुली मारण्यामध्ये पण आता सगळीकडे एक नंबरलाच आहेत. आपण टीव्ही उघडली, मोबाईल उघडला की बिडाच्या बातम्या रोज आहेत. महाराष्ट्रामध्ये फिरतोय. काल परवा मी ते नांदेडच्या पलीकडे कीर्तनाला गेलो. एकाने विचारलं महाराज कुठलेत? म्हणलं बीडचा. 4 फूट लांब झालं ते. लांब गेलो. अरे म्हणलं काय झालं तुला बेरा? अरे महाराज आहे तू. नाव खराब झालं आपलं पूर्वीही. कशामध्ये? मुली मारण्यामध्ये. ते बीड शहरातलं प्रकरण ज्ञात असेल तुम्हाला. नावं कोणाचे घ्यायचे नाही. हे परळीच्या एका डॉक्टरचं प्रकरण ज्ञात असेल. मुली मारल्या म्हणून पती पत्नी, बीडचं दाम्पत्य आणि परळीचं दोघंही आज जेलमध्ये सजा उपभोगतायत. काय केलं? काय नाही, एकच मुली मारल्या. आणि तुमच्या माझ्यासारखी लोक नकोय मुलगी आम्हाला म्हणून जायचे डॉक्टरकडे आणि गर्भामध्ये असलेली पोरगी जन्माला येऊ दिली नाही, मारली. मुलगी म्हणजे डोक्यावरचं वज, तिला जन्मच घेऊ दिला नाही. आणि पोरगा म्हणजे वंशाचा, बोला बोला, वंशाचा दिवा नाही, टेंबा म्हणा त्याला, टेंबा. अहो ते पुढे खातंय, दारू पितंय, शिक्षण घेत नाही, नालीच्या कडेला पडलेलं असतंय, त्याला कशाला दिवा म्हणताय? त्याला काय म्हणायचं? काय यार झोपले काय? हा, टेंबा म्हणायचं त्याला. जर चांगलं वागत असेल, चांगलं आई बापाचं ऐकत असेल, शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती केली असेल, धार्मिक क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये, अरे असं वागत असेल पोरग की चौकामध्ये मायबाप गेल्यानंतर गर्वाने मायबापाने अशी वरिमान केली पाहिजे आणि लोक म्हणले पाहिजे काय पोरगा आहे तुमचा. मग अशाला दिवा म्हणायला हरकत नाही. तर मायबापाचं नाव घालवत असेल आणि वरून त्याला मग दिवा म्हणायचं का? नाही म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? माय हा टी बस बस लक्षात फिट राहिले. पाहुणे आले की बसला की म्हणायचं पाहुणे हा आमच्या वंशाचा ते हा पार काढी लावली म्हणत. आमच्या इज्जतीची, घरादाराची, संपत्तीची, शेतीची, जमिनीची. चला मला मुद्दा हा सांगायचा आहे. मुलाच्या हव्यासापोटी मुलगी मारली. पण काळ बदललाय.
या बदलत्या कालावधीमध्ये कीर्तनातून लोकांना या गोष्टीसाठी जागृत करण्याची वेळ आली आहे आणि लोक झालेच जागृत. आता मुली कुठेच कमी राहिल्या नाही. हर एक क्षेत्रामध्ये मुलींनी बाजी मारली. सगळं सांगत नाही, एक गोष्ट सांगतो. महाराष्ट्रातलं नाही, देशातलं सगळ्यात मोठं पद, देशामधलं सर्वोच्च पद म्हणून ज्या पदाकडे बघितलं जातं ते पद म्हणजे राष्ट्रपती पद आहे. कोणतं पद आहे? पंतप्रधानापेक्षा जास्त मोठं पद राष्ट्रपती. आणि त्या राष्ट्रपती पदावर एक आदिवासी समाजामधून येणारी पोरगी राष्ट्रपती पदावर बसली आहे. आज काय नाव आहे त्यांचं? द्रौपदीताई. आजही आहेत ना. काही वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राची एक कन्या, विदर्भामध्ये ज्यांचा जन्म झाला अमरावती जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्राची कन्या, पहिली महिला राष्ट्रपती झाली भारताची. त्यांचं नाव काय? डोक्यावरती पदर, कपाळाला कुंकू, हातामध्ये बांगड्या आणि सुंदर असणारी अंगभर साडी घालून तिथं बसलेली असायची आपल्या महाराष्ट्राची कन्या. त्यांचं नाव आहे प्रतिभाताई पाटील. महाराष्ट्राच्या कन्या, पहिली राष्ट्रपती. एवढ्या मोठ्या पदापर्यंत एक मुलगी जाऊ शकते आणि तुम्ही आम्ही लोकांनी ती कमी लेखली आणि परिणामी ती पोरगी मारली. काय पाप केलंय आपण समाजाने? त्या मुलींचा श्राप लोक आणि समाज उपभोगतोय. प्रत्येक माणूस बेजार आहे. मुलगी भेटत नाही, पैसे द्यायला तयार आहे तरी नाही. वाईट आला काळ. का? पाप केले ना आपण, मुली मारल्या. चला, मला मुद्दा हा सांगायचा आहे. तुकोबाराची पत्नी मेली, मुलगा मेला, द्रव्य निघून गेलं, त्यांना भाग्यवान म्हणता येत नाही. तरीही तुकोबारा म्हणतात की मी भाग्यवान. ते तर असतीलच ना. म्हणजे कसे? वर जरी पगार भेटत नसलं तरी ते मानावं लागतं अनुमान प्रमाणाने. प्रमाण 6 त्याचे प्रमाण वगैरे वगैरे, मोठा विषय, एवढं सांगत नाही, वेळ नाही आपल्याकडे. पण एक सांगतो, तुकोबारा म्हणतात अरे माझं संचित जरी धन्य दिसत नसलं, मी भाग्यवान तुम्हाला वाटत नसलो, तरीही मला मानावं लागतं. काय कारण? कारण एकच, अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या नावावर माझं प्रेम जडलं, त्या अर्थी मी नक्कीच धन्य असलो पाहिजे, मी भाग्यवान असलो पाहिजे. धन्य झाले आपुले संचित, धन्य मी मानेन आपुले संचित. टाळ वाजवा मोठ्याने. ज्या अर्थी माझं प्रेम देवाच्या नावावर जडले, त्या अर्थी माझं संचित हे धन्य असलं पाहिजे. धन्य मी मानी आपुले संचित, का राहिली से प्रीत तुझे नामी देवा. तुझ्या नावाच्या ठिकाणी प्रेम जडलं ते संचितातल्या पुण्याशिवाय होणार नाही. ज्या अर्थी प्रेम जडलं तुझ्या नावावर, त्या अर्थी नक्की मी भाग्यवान, माझ्या संचितामध्ये पुण्य संचय असला पाहिजे. म्हणून मी स्वतःला धन्यता देतो. तुकोबारा म्हणतात धन्य मी मानेन अनुमान प्रमाणे. ज्या अर्थी त्या अर्थी, ज्या अर्थी प्रेम जडलं त्या अर्थी ते पुण्याशिवाय जडणार नाही. देवाच्या नावावरती प्रेम जडण्यासाठी पुण्य असावं लागतं. याच्यामध्ये काय नवल?
देवाचं नाव मुखामध्ये जर यायचं असेल तर त्याच्यासाठी पुण्यच लागतंय बरं का, त्याशिवाय येत नाही. अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होई. नाथांचं प्रमाण. एखाद्या माणसाच्या पदरामध्ये जर पुण्य नसेल, कितीही प्रयत्न करू द्या, त्याच्या मुखाला देवाचं नाव येत नाही. पुण्य असल्याशिवाय देवाचं येत नाही. बघायचं का तुम्हाला? बघा, विठाला विठाला विठाला. देवाचं नाव मुखाला यायला पुण्यच लागते, त्याशिवाय येतं का ते? येत नाही. बघायचं का? अजून एकदा बघा, विठाला विठाला. त्याला काय लागतंय? त्याशिवाय येतं का ते? नाही. बघायचं का तुम्हाला? अजून एकदा बघा, विठाला विठाला. काय लागतंय त्याला? चलू देऊ का रात्रभर? अरे 3दा म्हणलो तरी भजन करीना, त्या आरती काय नाही? पुण्य नाही. खरंय, पुण्य नाही म्हणता येईल नाही, पण असं नाही म्हणता येणार. अहो, ज्या आरती इथं आलेत त्या आरती पुण्यवानच आहेत. पुण्य जर नसतं तर मला वाटत नाही मंदिराच्या परिसरामध्ये तुम्ही बसलेले असताना. अरे ज्या आरती तुम्ही इथं आहेत ना, सगळे पुण्यवान आहेत. पण कधी कधी काय होतं, पुण्य जरा झोपत आणि नाही लक्षात राहत भजन करायचं. आता बघूया किती जणांचं पुण्य जाग झालंय आणि किती जण आता ते पुण्य तुम्हाला भजन करायला लावतात. कारण प्रमाणानेच बोलतोय आपण, उगा माझ्या पदरचं बोलत नाही तुमच्यासमोर. आता बघू किती जणांचं पुण्य करतात का भजन. सगळेजण सगळेजण का लय तासभर नाही, अर्धा मिनिट करायचं. सगळ्यांनी बोला, विठाला विठाला विठाला. सगळ्यांनी भजन केलं, सगळ्यांनी. मी म्हटलो ना पुण्यवानच आहे. कधी कधी विसर पडतो माणसाला. चला, प्रमाण सांगितलं नाथांचं. पुण्य असेल तरच देवाचं नाव, त्याशिवाय येत नाही. इथे आज तुकाराम महाराज देवाचं नाव म्हणत नाही, त्याच्या पुढची अवस्था, देवाच्या नावावरती आमचं प्रेम जडलं म्हणतात तुकाराम महाराज. देवाच्या नावावरती प्रेम जडणं एवढी सोपी गोष्ट नाही. पण आपण आता शहराच्या जवळ राहत आहे, बीड जवळ आहे तुम्हाला, 12-15 किलोमीटर अंतर असतं बीडचा. जवळ आहे बीड आपल्याला, रोज जाणं येणे तुमचं बीडला. ऐका, शिकलेली माणसं आहेत तुम्ही, तुमचे मुलं बाळ सगळे शिकले, तुम्ही शिक्षण घेताय, बीडच्या जवळ आहे. ती गोष्ट ऐका, आज रोजी आपल्याच धर्मातल्या काही शिकलेल्या तरुण मंडळीला देव नावाची गोष्ट मान्य नाही. देव मानत नाही. आम्हाला म्हणतात महाराज, ज्या देवाचं भजन करताय, अहो तो देव नाहीच ना. आम्ही म्हटलं नाही रे, पण ते म्हणतात आहे तर दाखवा. दाखवता येतो का? मूर्ती दाखवता, देव नाही दाखवता येणार. बीड मध्ये ते अलीकडे बलभीम कॉलेज आहे ना, तिथं मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं माझं बलभीम कॉलेजला. एक्सटर्नल केलं बाहेरून, आम्ही आळंदीला शिकत होतो, इथे ॲडमिशन घेऊन. मग ते परीक्षेला वगैरे आल्यावर कधी कधी आमचे मित्र भेटायचे आम्हाला बीडमध्ये. मी बीडमध्येच राहतो. आल्यानंतर आता ते सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक, माझ्या टीव्हीला 5-7 कीर्तनं झाले. मग ते लोक बघतात आमची पोरं फेसबुकला, इंस्टाग्रामला, इकडे तिकडे युट्यूबला कीर्तनं बघितले. एक पोरगा भेटला मला आता काही दिवसापूर्वी, आणि त्याला ते भारी वाटलं, ते माझं धोतर आणि ते सगळं बघून. म्हणजे कीर्तन करतो, कथा करतो, त्याला देवबीव मान्य नाही. मला काय तुम्ही 5000 वर्षापूर्वीच्या त्या कृष्णाच्या कथा 2026 मध्ये लोकांना सांगताय? अरे देवबीव काय नसतो म्हणले. अरे म्हणले बघ शंकर, दुनिया कुठं गेली? अरे म्हणले दुनिया चंद्रावर गेली आणि तू अजून धोत्रावरच आहे. काय म्हणलं ते? अरे झोपले काय? काय म्हणलं ते? अरे दुनिया चंद्रावर गेली, तुम्ही अजून त्याच धोत्रा भेटत. अरे बदला जरा, बदला बदला. देव बिव नसतो. आणि आजकालच्या तरुणांना सरळ म्हणणं आहे त्यांचं, ज्या आरती देव दिसत नाही त्या आरती देव नाही, हे वाक्य आहे त्याचं. पण एक गोष्ट सांगू तुम्हाला, नटलेला आहे,
पण तो कळण्यासाठी एक प्रोसेस आहे ना. माऊलींनी सांगितली, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग. माऊलींनी सरळ सांगितलं, जसं अहो दुधामध्ये लोणी आहेच, वरून बघितलं तर नाही दिसणार. एखादा माणूस म्हणे कुठं लोणी असतं का दुधात, बघा ना दिसतंय का, अरे नाही दिसायचं तुला, पण ते आहे ना मध्ये. कसं येईल ते मंथन वगैरे सगळं ती प्रोसेस करावी लागेल, मुरणे घालावं लागेल, दही त्याचं मंथन मग निघेल ना. तसा देव प्रोसेस नियमाप्रमाणे 10 मिनिट शिल्लक आहेत, अजून 9ला 10 मिनिट आहेत. 10 मिनिट घेतो तुमचे आणि सगळ्यांना मोकळं करतो. लक्ष द्या, उगं माणसाला स्वयंपाक तयार असताना रखडून ठेवणं काय बरं नाही, है की नाही. उपाशी पोटी बघा ह्यांचं तर म्हणणं आहे आत्ताच उरकावले उरकू का नाही ना. हे म्हणतात नाही तुझे 10 मिनिट सोडू नको, तेवढे घे तू, पण पुढं पण जास्त जाऊ नको. पण तसं ओव्हर टाइम मी जातच नाही, कारण मला माहिती आहे ओव्हर टाइम काय तुम्ही बघा आमचे नाना म्हणते येणार नाही. चला पैशाचा आणि ह्याचा विषय नाही, गुरुवारी यांची सेवा अण्णांनी सांगितलं. चला इकडे लक्ष द्या, काय सांगत होतो मी तुम्हाला, देव का मान्य नाही, दिसत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मी एक पुस्तक वाचत असताना मी असं वाचलं की हर एक माणसाला 2-3 वेळेला का होईना त्याच्या जीवनामध्ये देव भेटायला येतोच. कोणत्या रूपामध्ये येईल हे सांगता येत नाही, पण येतो. पैठणच्या नाथांच्या समोर गाढवाच्या रूपामध्ये देव आला, बरोबर ना. आणि ते रामेश्वराला घेऊन चाललेलं पाणी कुणाला वाहिलं, त्यांनी गाढवाला पाजलं. देव दिसला गाढवात. पंढरपूरचे बाल भागवत नामदेव महाराज, त्यांच्या समोर देव कुत्र्याच्या रूपामध्ये आला आणि त्यांच्या भाकरी घेऊन पळाला, रोट्या घेऊन. आणि मग नामदेव महाराजांनी ओळखलं देवाला कुत्र्याच्या रूपातल्या, आणि तुपाची वाटी घेऊन महाग लागले, देवा कोरड्या भाकरी खाऊ नकोस, पोट दुखल, तूप लावून खा. आणि कुत्र्याच्या रूपामधला देव त्यांना ओळखायला आला. नाथांना गाढवात दिसतो, त्यांना कुत्र्यात दिसतो. सावता महाराजांना मळ्यामधल्या ऊसामध्ये, कांद्यामध्ये, लसणामध्ये दिसतो. आणि आपलं दुर्दैव आहे, आपल्याला माणसात दिसतो का नाही, नाही दिसत आपल्याला. एवढे तर आपण बुद्धिमान आहे, आपल्याला नाही दिसत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कुठल्या रूपामध्ये देव भेटायला येईल तुम्हाला सांगता येत नाही. कदाचित आमच्या माता माऊल्याच्या जीवनात नवऱ्याच्या रूपामध्ये देव येईल पुढं, तिला नाही ओळखू यायचा, तिथं म्हणे हे तर आमचे घरचे, कशाचा देव आहे हा. यांच्या समोर कदाचित बायकोच्या रूपात येईल, हे म्हणले ही तर आमच्या घरचीच रोजची कटकट, कशाचा देव आहे म्हणतील ना. हे असं होईल. पण तो देव आपल्या समोर आलेला ओळखू येण्यासाठी तर ह्या कथा आहेत, हे कीर्तन आहेत, ही खटपट आहे. अंतःकरणातले विचार शुद्ध होण्यासाठी कुठल्याही रूपामध्ये येतो. एक दृष्टांत सांगतो ऐका. आपल्याकडे अनेक सण साजरे होतात आपल्या संस्कृतीमध्ये. तसा एक सण साजरा होतो नागपंचमीचा, होतो ना. नागपंचमीला कुणाची पूजा असते, बैलाची म्हणते, नागाचीच म्हणले, नागाची तुम्ही नका ताण घेऊ, नका, बैलाचीच म्हणले ते, बैलाची नाही, कोणाची, नागोबाची. बरं महिला मंडळ मला सांगा, नागपंचमीला नागोबाची पूजा काय म्हणून करतो आपण, एक जनावर म्हणून का देव म्हणून, बरोबर देव म्हणून. कोण करतं, पुरुष का महिला मंडळ, आमच्या माता भगिनी. कुठं, घरात का गावाच्या बाहेर, गावाच्या बाहेर कुठेतरी एखादं वारुळ असतं, त्या वारुळावरती जायचं आणि त्या नागोबाला देव म्हणून पूजायचं. ते तरी का पूजायचं, नागोबा म्हणजे तो भावाच्या रूपामध्ये पूजला जातो. कुणाच्या रूपामध्ये, विठाला विठाला. त्या नागोबाला, अरे त्या नागोबाला पूजा यासाठी करता तुम्ही की तुमच्या भावाच्या शेतामध्ये भाऊ काम करत असताना त्या नागाने कुठल्याही पद्धतीची इजा तुमच्या भावाला करू नये. मग एका भावाला वाचवण्यासाठी एक बहीण, एक माता माऊली त्या भावाची म्हणजे नागोबाची पूजा करण्यासाठी नागपंचमीला जाते, देव म्हणून पूजा केली जाते. ए शिवशंभोच्या हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी, हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी. हर एक माता माऊली जाते. आता ऐका, ते गावाच्या बाहेर एक वारुळ होतं आणि आपल्या पिंपळगावच्या 5-50-100 महिला मंडळ सकाळी उठल्या आणि नागोबाची पूजा करायला गेल्या. बरं उठल्या पहाटे
सडा समार्जन, घरातली कामं आटोपले, स्नान केलं, अंगामध्ये नवे वस्त्र परिधान केले, अलंकार घातले, सजल्या धजल्या आणि ताट सजवले सुंदर नागोबाला जायला. ते ताटामध्ये हळदी कुंकवाचा करंट, ती वस्त्र माळ, नागोबाची पूजा करायला दूध, ते बुटकुलच का ते छोट असते, हा त्या बुटकुल्यामध्ये दूध, पाण्याचा तांब्या बरोबर, एक हार घेतलेला. आणि अशा सगळ्या जणी गेले मिळून कुठं, गावाच्या बाहेर 100 महिला मंडळ पिंपळगावच्या. लहान लहान लेकरं बरोबर त्या लेकराच्या गचुरीला धरून तिथं म्हणत होत्या पड बाप्पाच्या पाया, आणि पड बाप्पाच्या पाया, त्याच्या गचुऱ्याला धरून. ती लेकरू म्हटलं आई बाप्पा कुठे ग? आई म्हणले हाय मधी, तू पड इथूनच पाया. ते बिचार पडलं पाया आणि दणका सुरू झाला यांचा पूजेचा. कुणी प्रदक्षिणा मारतय, कुणी नमस्कार करतय, कुणी वरून दूध ओततय, कुणी हार घालतय, कुणी गाणे म्हणतय. आणि अशा पूजा करत होत्या 150 महिला मंडळ. आणि गंमत बघा, नेमकं त्या वारुळामध्ये एक नाग आणि नागिन राहत होते.